सत्य भिडू, सत्यासाठी निर्भीड आवाज. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या 48 कुटुंबांच्या हक्काच्या घराचा मार्ग सुकर करण्यासाठी ठाम प्रशासकीय पाठपुरावा आमदार राजाभाऊ खरे यांनी केला होता. मौजे चिंचोळी काटी तालुका मोहोळ येथील गट क्रमांक 144-1 मधील 2230.8 चौरस मीटर क्षेत्र प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलंय. शासनाच्या मंजूर लेआउट प्लॅन आणि मोजणी नकाशानुसार ग्रामपंचायतीमार्फत संबंधित 48 लाभार्थ्यांना जागेचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आलाय. त्यापैकी अनेक लाभार्थ्यांनी आपल्या हक्काच्या घराचं बांधकामही सुरू केलंय. मात्र भविष्यात या लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, मंजूर रेखांकनामध्ये कोणताही बदल होऊ नये आणि लाभार्थ्यांना देण्यात आलेला जमिनीचा ताबा कायम राहावा यासाठी मोहोळ तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे ठाम मागणी करण्यात आली. या संदर्भात वेळोवेळी तहसीलदारांची भेट घेऊन चर्चा करत आवश्यक तो प्रशासकीय पाठपुरावा सुद्धा करण्यात आलाय. 48 कुटुंबांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळावं, त्यांच्या स्वप्नातील घराचं बांधकाम पूर्ण व्हावं आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित निवारा मिळावा यासाठी हा पाठपुरावा सुरू ठेवण्यात आलाय. या प्रयत्नांमुळे घरकुल लाभार्थ्यांच्या मागणीचा मार्ग आता सुकर झाल्यानंतर चिंचोळी काटी येथील सर्व 48 घरकुल लाभार्थ्यांनी आमदार राजाभाऊ खरे यांची भेट घेऊन मनपूर्वक आभार मानले. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद पाहून या पाठपुराव्याचे खरे समाधान मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. सत्याला साथ द्यायची असेल तर आत्ताच सत्य भिडू चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि प्रत्येक निर्भीड, ताजी व विश्वासार्ह बातमी सर्वात आधी मिळवा. सत्य भिडू, सत्यासाठी निर्भीड आवाज.